प्रत्येक प्रवासाची सुरुवात आशेने होते. जरी हृदय थरथरत असले तरी त्याने प्रयत्न केला. त्याने खरोखरच प्रयत्न केला. त्याच्या मनात त्याने असे भविष्य पाहिले होते जिथे अखेरीस सर्व काही सुरळीत होईल. पण स्वप्ने नेहमीच वास्तवाशी जुळत नाहीत आणि कधी कधी जगाचा सामना करणे खूप जड वाटते. चिंता अदृश्य असते, पण ती पर्वतासारखी चिरडून टाकते. जेव्हा वेदना ओसंडून वाहतात तेव्हा जग क्वचितच समजून घेते. घराने बरे करायला हवे, पण कधी कधी ते दुखवते. जे लोक दुःखी असतात ते अनेकदा इतरांनाही दुखावतात. एकटा रडणारा मुलगा विखुरलेल्या आठवणी पुन्हा जागवतो, आणि जेव्हा कोणी पाहत नसते तेव्हा आत्मा कोसळतो. हा तो क्षण असतो जेव्हा आयुष्य तुम्हाला तोडते किंवा पुन्हा घडवते. पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या जखमा शब्दांपेक्षा मोठ्याने घुमतात. त्याने अशा जखमा बाळगल्या होत्या ज्या त्याने कधीच निवडल्या नव्हत्या. सर्वात खोल वेदना म्हणजे नकोसे वाटणे. काही जखमा आयुष्य सुरू होण्यापूर्वीच सुरू होतात, आणि मग एक आवाज, एक जीवनरेखा. आशा शांतपणे परत येते, एखाद्या कुजबुजीसारखी. क्षमा त्यांच्यासाठी नाही, ती तुमच्यासाठी स्वातंत्र्य आहे. जेव्हा एक व्यक्ती बरी होते तेव्हा संपूर्ण वंश श्वास घेतो. बरे होणे हा एक क्षण नाही, तो एक प्रवास आहे. आणि वेदनेतून त्याने उद्देश निर्माण केला. जिथे बरे होण्याची मुळे रुजतात तिथे प्रेम फुलते. प्रत्येक अडथळा हा पुनरागमनाची एक तयारी असतो. तुमची कथा अजून संपलेली नाही. तुमचे पुनरागमन वाट पाहत आहे.